तर काय स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओत. तर आज आलोय मामाच्या गावी आहे आणि तुम्हाला दाखवतो. हा आहे ना असं म्हणजे गुरं ठेवण्यासाठी वाडा. पण आता म्हणजे आमच्या गावात असं अजून म्हणजे गावात माहीत नाही. आमच्या वाडीत आता कोणाचे नाहीत, पहिले होते असतील, आमचा पण होता पण आता नाही कोणाकडं. आमच्याकडं बैलच नाहीत तर काय. बघा मस्त हे केलं नाही आहे आणि इकडं पूर्ण तिकडे घर आहे. आणि मामाच्या गावातल्या याचं कारण म्हणजे आज त्यांच्या गावची पूजा आहे, म्हणजे काय ते वर्धापन दिन आहे देवळाचा. तर आलोय जरा मम्मीसोबत. आता बघूया, मला दाखवतो नंतर देवळा बिवळत जाईन तेव्हा, अजून टाईम आहे. हे इकडे घर वगैरे ते बघा, हे आता बंद वाटतं. हे पूर्ण वातावरण बघा एकदम शांत शांत सर्व मस्त आहे की. तर बघूया, देवळात गेल्यावर तुम्हाला दाखवतो. रात्री नमन पण आहे, नमनासाठी मी आलोय, बाकी काय नाही. बाकी काय असंच नाही, काम नाहीत. चला तर नंतर तयारी करून झाली की भेटू. तर कसं विचारलोय मित्रांनो, अरे मित्रांनो म्हणजे तुम्ही बोल असाल शायनिंग मारण्यासाठी आलाय. त्याच्या आला हाय तर हाय, कशाला घाबरायचं, मारतो तर मारतो त्याच्या आला. आता पण चाललोय गाडी घेऊन देवळात. बघूया तिकडे कसं काय होतंय. गावी आधी बघूया, मला काय रस्ता माहीत नाही, मी डायरेक्ट जाणार आहे. आता बघूया कसं काय होतंय तिकडे जाऊन. खतरनाक रे यांच्या इकडं. हे बघा पूर्ण साप आहे, पूर्ण बाग वगैरे खतरनाक. आमच्याकडे असं नाही काय. हे बघा इकडे बसा बिसायला खतरनाक आहे दुपारचं. पुढे रस्ता, अरे म्हणजे मी गाडी घेऊन नाही चालत आलो, मामा म्हणाला चालत चला. हा नारळाची झाडं बिडं बघा, खतरनाक खतरनाक वाटायलंय. इकडं घर आहेत, तिकडं पण वाडा आहे. अरे यांच्याकडे भरपूर आहेत, हे जुन्या काळचे जपून ठेवले मला वाटतं सर्व. काय हे बघा आतमध्ये बघा पूर्ण हे खतरनाक आहे. नाद केलं ना गाव असं वाटतंय भाई. बघूया पुढे जाऊन मंदिरात कसं काय होतंय. मला वाटतं पूजा चालू झाली असेल काय माहीत नाही. आपण आलो आता, बघूया इकडं काय काय माहीत नाही. मला वाटतं काहीतरी देवाचंच आहे. आणि इकडे देऊळ आहे, गाड्या बिड्या भरपूर आहेत, भरपूर कमीच आहेत. बघूया आज जाऊन काय होतंय. चालू आहे ते व्रत व्रत करणारा मनुष्य जाणवती सर्व काल रुग्णांचे मोक्ष भगवंता या व्रताचे सारखा विधान काय, हे व्रत कसे करावे, त्याचप्रमाणे कोणत्या काळी करावे ते पूर्ती. जय देव जय देव न कथित परा तुझ गौरी. काय आता जेवण आलोय, घरी चालतोय, घरी जायला. काय नाही, तिथं गेलो, पाय वगैरे पडलो आणि काय जाऊन जेवलो. म्हणजे तसं बघायला गेलात ना, फक्त मी जेवायलाच गेलेलो असं म्हणणार. तू समजा हाँ नाही, तू समजा नाही. दुसरं काय जाऊन केलं तर नाही, जाऊन जेवलो आणि आता गप येऊन झोपणार मस्त की. जाणून झोपणार. संध्याकाळी मला वाटतं काहीतरी कार्यक्रम आहेत आणि रात्री नमन आहे. रात्री नमन बघायला जायचं आहे, तुम्हाला पण दाखवेन थोडंफार. सो आता आलो इकडे बघा. सो आलो आता घरी जातोय. तर संध्याकाळी बघूया कुठेतरी फिरायला जायचं म्हणतोय. आता बघूया मित्राला टाईम असेल तर इकडं काय मला माहीत नाही फिरायला कुठं काय आहे. पण आता आलो आपण प्राथमिक शाळा इकडे. हे बघा इकडे शाळा आहे, ही वाटतं जुनी आहे आणि हे वाटतं नवीन आहे आत्ताची. ह्या कळंबाचे आंबे काय पोरांना पुरणार आहेत ते. शाळेतलेच पोरांना, मला वाटतं शाळेत जास्त पोरं नसतील म्हणून. हे परिसर वगैरे स्वच्छ आहे पूर्ण. इकडं काय मला माहितीच नाही, इकडं फिरलो नाही जास्त. कुठं काय स्पॉट आहेत काय. बघा रस्ता बघा आमच्याला, इकडनं
ट्रेन वगैरे आहे पण ते कुठं तिकडे लय लांब जायला लागतं वाटतं, मला नाही नक्की माहिती. बाकीचे तिकडे कार्यक्रम चालू आहेत तिकडे गेलेत. मी आपलं A few moments later.
सकाळी वाजलेत म्हणजे मला वाटतं 8 वाजले असतील. रात्री एवढी जागरण झाली ना, 3:30ला नमन संपलं आणि आलो तर झोपलो आणि आता परत 7:30ला उठलो. 2 तासच. आता चाललो आपल्या इकडे आपल्या गावी चाललो मामाच्या इकडून. आता परत येईन कधी तेव्हा
पण खतरनाक मजा आली 2 दिवस. चला टाटा बाय बाय.